समिती आणि नगरपालिका या निवडणुका तोंडावर आहे. जो माझ्याकडे ज्याला उभं राहायचं आहे, जो माझ्याकडे येईल त्याला मी निश्चित मनानं तिकीट देईल आणि त्याला मदतही करील, असं कानडे साहेबांचं वाक्य आहे. तेव्हा आपल्याला उभं राहायचं आहे, आपल्या लोकांचं काम करायचं आहे. सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाहीत. आपण नुसतं उभं राहणारच नाही तर निवडून येणारे आहोत आणि कानडे साहेब आपल्या मागे आहेत. मी तर कानडे साहेबांना त्या दिवशी बोललो, साहेब ही निवडणूक जरी आपण पराजित झालेला असेल परंतु जयंत ससानेंचा जो इतिहास होता की जयंत ससाने आर्थिक दृष्ट्या कुठेच कमी पडत नव्हते. निश्चित मनाने सांगतो कानडे साहेब, यावर्षी तुम्ही ससाने साहेबांचं रेकॉर्डच तोडलं आणि श्रीरामपूर शहरामध्ये ससाने काय कानडेही ससानेच्या वर जाऊ शकतात हे निश्चित मनाला दाखवून दिलेलं आहे. आणि आम्ही आमच्याकडं शहराच्या वतीनं तर ही अपेक्षा आहे की अविनाश अधिक असतील आणि तुम्ही असतील, तुम्ही संगोपनानं एक विचारानं बसा. ज्यांना ज्यांना तिकीट लागतंय नगरपालिका शहरामध्ये, त्या शहरामध्ये जे इच्छुक आहेत ते इच्छुक उमेदवारांच्या तुम्ही बैठका घ्या. ज्यांना ज्यांना तिकीट पाहिजे असतं, जे खरोखर निवडणुकीसाठी लायक आहेत अशांची यादी करा आणि आम्हाला तुम्ही आर्थिक सहकार्य करा. कारण आर्थिक सहकार्याशिवाय कोणतीच निवडणूक होत नाही. काही आमचे काही तुमचे, पण आम्हाला फक्त कानडे साहेबांचं नाक फक्त श्रीरामपूरमध्ये असं सरळ पाहिजे आणि मान उंचावलेली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. हे आम्ही गुलाटी साहेब असं नालक साहेब आम सगळ्यांचा विचार तोच आला कोसरे साहेबांचा की लढायचं तर कानडे साहेबांच्या बॅनर खाली, लढायचं राष्ट्रवादीच्या बॅनर खाली आणि लढायचं अजितदादांची मान उंचावण्यासाठी, कानडे साहेबांची मान उंचावण्यासाठी. आणि भविष्यात अशोक नाना कानडे श्रीरामपूरमध्ये संधी आहेतच आहे. ती संधी तुमच्या आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उपलब्ध करून आपल्याला अशोक नानांना भविष्यात द्यायचे आहे. आपण आताच सर बोलले अशोक नाना खासदारकीचं बरोबर आहे. जर उद्या आरक्षण पडलं नगरपालिकेला एससीचं तर आपला उमेदवार पक्षाचा अशोक नाना कानडेच राहील. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून आपण अजितदादापर्यंत ही विनंती करूयात आणि त्यांचा जो शाखेचा उपक्रम आहे हा प्रत्येक ठिकाणी राबवायचा आहे. त्या दिवशी तो शाखेच्या उपक्रमामध्ये बाबासाहेब कोसरेवर माझ्यावर त्यांनी जबाबदारी दिली की 16 वार्डामधून रेल्वेच्या पलीकडचे काही भाग असतील ते राजेश शेठ आणि गुलाटी शेठ तिथं आहेत, मुक्तार भाई पण आहे, पण इकडचा जो रेल्वेच्या पलीकडचा जो भाग आहे वार्ड नंबर 3, 4, 5, 6, 7 ही जबाबदारी खोसरेने एक एक व्यक्ती कानडे परिवारावर प्रेम करणारा आणि खोसरे साहेबांवर प्रेम करणारा एक एक व्यक्ती आणायचा, तो त्यांना द्यायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला संघटन पुढे नेता येतं. संघटन कानडे साहेबांच्या माध्यमातून पुढे जाईल. कानडे साहेबांच्या मागे आपण राहूयात, कानडे साहेब आपल्या मागे राहतील. एवढीच या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं कानडे साहेब, आपण श्रीरामपूर सोडले नाही. जवळपास 7वा ते 8वा कार्यक्रम हा तुमचा आहे, श्रीरामपूरसाठीच आहे. श्रीरामपूरकरांसाठी तुम्ही तिथं जमीन केलेली आहे, कारण श्रीरामपूरकरांसाठी तुम्ही कायम उपलब्ध होतात आणि उपलब्ध राहाल. आणि यापुढे जनतेच्या मागे, आमच्या मागे, सर्वांच्या मागे तुम्ही उभे राहाल आणि अजितदादा पवारांकडून जास्तीत जास्त विकासाचा निधी आणताल आणि आमच्यासाठी नगरपालिकेसाठी निधी आणताल, एवढी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि शहराच्या वतीनं आजच्या कार्यक्रमासाठी कानडे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे आलोक साहेब, रवी शेठ, बाबासाहेब कोसरे, मंगलसिंग साळुंके आणि आलोक शेठ थोरात पत्रकार, मुक्ताबाई शाह, सर्वांच्या वतीनं कानडे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.